हम्म. नमस्कार. बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने आजच्या या ऑनलाईन कार्यक्रमात आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आज प्रथमतः मी शिक्षक दिनानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा मार्गदर्शनाचा कार्यक्रम सुरू करीत आहे. आजचा जो आपला विषय आहे नागरी लेखा परीक्षण 600 गुणाच्या संदर्भात माननीय सहकार आयुक्तांनी 29 एप्रिल 2010 पासून नागरी सहकारी पतसंस्थांसाठी लेखा परीक्षणाचे वर्गवारीचे निदर्शन लागू केलेले आहे. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या एन विभागाचे उपनिबंधक सन्माननीय श्री कुलकर्णी साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी कुलकर्णी साहेबांना विनंती करतो की आपण आपले मार्गदर्शन चालू करावे. सर्वांना नमस्कार. आजच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले युवराज मुळक, त्याशिवाय बृहन्मुंबई पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि उपस्थित पतसंस्थाचे संचालक, व्यवस्थापक बंधू भगिनींनो, आजच्या या मीटिंगसाठी आपला जो विषय आहे तो आहे लेखा परीक्षणाची 600 मार्कांची प्रणाली, गुणतक्ता किंवा प्रणाली, आणि त्या आधारे लेखा परीक्षण वर्ग सुधारण्यासाठी करावयाचा कृती कार्यक्रम. 600 मार्कांचा लेखा परीक्षणाचा जो तक्ता आहे तो प्रत्येक आपल्या ऑडिट रिपोर्ट मध्ये त्याचा समावेश असतो, तर आपण तो बघितला पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला पुढे वाटचाल काय करायची याच्यासाठी निश्चित मदत होत असते. केवळ वर्ग काढण्यासाठी म्हणून ते नाही, तर पुढं आदर्श प्रमाण आपल्याला कसं राखायचं यासाठी देखील मदत करणारा असा तो लेखा परीक्षणाचा तक्ता आहे. जसं आता आपण कोविड आला की असं म्हणतो की आपल्याला झालाय का नाही कोविड, किंवा याची प्राथमिक तपासणी म्हणून आपण काय करतो, ऑक्सिमीटरने ऑक्सिजन मोजतो किंवा पल्स रेट मोजला जातो. तसंच हा एक प्रकारचा सहकारी संस्थांच्या तब्येत सांगणारा ऑक्सिमीटर आहे किंवा थर्मामीटर आहे असं म्हणलं तर चालणार, वावगं ठरणार नाही असं मला वाटतं. मित्रांनो, पतसंस्था या शब्दामध्ये पत हा शब्द आहे. तर पतसंस्थेला स्वतःची पत असेल तरच ते इतरांची पत निर्माण करू शकेल असं मला वाटतं. पत या शब्दाचे दोन अर्थ आहेत. आपण कर्ज या अर्थाने देखील पत हा शब्द वापरतो, आणि एखाद्याची पत असणं म्हणजे त्याला काहीतरी व्हॅल्यू असणं, त्याच्याकडे काहीतरी गुणवत्ता असणं, या अर्थाने देखील पत हा शब्द वापरला जातो. इंग्रजीमध्ये देखील क्रेडिट हा शब्द आपण दोन्ही अर्थाने वापरतो. क्रेडिट म्हणजे लोन्स, आणि क्रेडिट म्हणजे त्याचं क्रेडिबिलिटीसाठी त्याचं काही हे आहे, त्याच्याकडे गुणवत्ता आहे, असं देखील या दोन्ही अर्थाने आपण क्रेडिट हा शब्द वापरतो. तर पतसंस्थाने आपलं क्रेडिट सुधारायचं असेल तर याचं प्राथमिक क्रेडिट पतसंस्थाचं कसं आहे हे सगळ्यात पहिल्यांदा विचारलं जातं की ह्या पतसंस्थेचा लेखा परीक्षण वर्ग काय आहे. निश्चितच आपला वर्ग चांगला असेल तर आपला विश्वासार्हता किंवा क्रेडिबिलिटी ही निश्चित जास्त असते. आपला अ वर्ग असेल तर आपली संस्था जास्त चांगली मानलं जातं. ब असेल तर त्याच्यापेक्षा कमी, क किंवा ड. एक सहज एक अ म्हणजे अत्युत्कृष्ट, ब म्हणजे बरी, क म्हणजे कसली तरी, आणि ड म्हणजे डफड, असं एक पतसंस्था लेखापरीक्षण वर्गाच्या बाबतीत बोललं जातं. तर आपण कुठल्या वर्गात राहायचं हे आपल्याला ठरवावं लागेल, आणि त्याच्या दृष्टीने आपण आपला लेखापरीक्षण वर्ग जो आहे तो सुधारण्यासाठी काय करायचं याच्यासाठी हा जो लेखा परीक्षणाचा जो तक्ता आहे
त्याच्या आधारे आपल्याला काय 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 करता येईल हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. शासनाने सहकार आयुक्त व निबंधक यांनी 29 एप्रिल 2010च्या परिपत्रकानुसार ही 600 मार्काची गुणप्रणाली नागरी बिगर शेती पतसंस्थांसाठी केलेली आहे आणि 200 मार्कांची लेखा प्रणाली पगारदार पतसंस्थांसाठी केलेली आहे. आपण आता या ठिकाणी फक्त नागरी सहकारी किंवा ग्रामीण बिगर शेती पतसंस्था यांचे जे निकष आहेत त्याच्यापुरतच आपण बोलणार आहोत. मगाशी मी बोलल्याप्रमाणे आपला लेखा परीक्षण वर्ग आहे. हा जो आहे आपण वर्षभरात केलेलं कामकाज आणि संस्था सुरू झाल्यापासून केलेलं कामकाज याच्या आधारे आपल्याला मिळत असतो. पतसंस्थांच्या बाबतीमध्ये हा जो वर्ग मिळतो तर आपण मागच्या वर्षात केलेलं व्यवस्थापन जे आहे त्याच्या आधारे आपल्याला आपला वर्ग ठरत असतो. व्यवस्थापन हा जो शब्द आहे मित्रांनो, सर्व क्षेत्रामध्ये व्यवस्थापन शब्द लागू पडणारा असा आहे. 1-2 मिनिटात मी व्यवस्थापनाची जी कार्य आहेत ती थोडक्यात सांगतो. म्हणजे आपल्याला पतसंस्थांचं व्यवस्थापन करायचं म्हणजे नक्की काय काम करायचं हे आपल्याला पुढं लक्षात येईल. पोस्ट कॉर्प POSD CORB पोस्ट कॉर्प म्हणून पतसंस्थांच्या व्यवस्थापनाची तत्व आपल्याला त्याच्या ह्या शब्दाच्या मार्फत सांगता येतील. P म्हणजे प्लॅनिंग. आपल्याला काय करायचं आपण प्लॅनिंग करणं, योजना करणं. जर योजना नसेल, समोर उद्दिष्ट नसेल तर माणूस त्यानुसार काम करणार नाही, म्हणून प्लॅनिंग आहे. दुसरं आहे ऑर्गनायझिंग रिसोर्सेस. आपण पतसंस्था चालवतो म्हणजे काय करतो, ठेवी गोळा करतो, म्हणजे मनी हा एक रिसोर्स आहे. ठेवीदार गोळा करतो, मॅन आहे, आपले कर्मचारी आहेत, परत मशीन म्हणजे समजा कॉम्प्युटरायझेशन केलं किंवा अन्य ज्या गोष्टी आहेत, मॅन, मशीन अँड मनी याचं मॅनेजमेंट म्हणजे देखील हे रिसोर्सेस ऑर्गनाईज करायचे आणि त्याच्यातून व्यवस्थापन करायचं. स्टाफिंग एक पुढचं कार्य आहे व्यवस्थापनाचं. डायरेक्टिंग हे सगळ्यात महत्वाचं कार्य आहे. दिशा देणे, दिशाला आपल्याला कुठल्या दिशेला जायचं हे माहीत जर नसेल, आपण समजा पूर्वेला जायचं असेल, आपलं गाव पूर्वेच्या दिशेला आणि आपण पश्चिमेला चाललो तर पूर्वेला आपल्या दिशेला आपल्या जे ठिकाण आहे त्या ठिकाणी आपण वेळेत पोहोचणार नाही. तुम्ही म्हणाल दुसऱ्या बाजूने जाऊ आम्ही, तसं नाही. वेळेत पोहोचायचं असेल तर योग्य दिशेने आणि शॉर्टकटने जायला पाहिजे. त्यानंतर सी आहे म्हणजे कंट्रोल आहे आणि कोऑर्डिनेशन आहे. नियंत्रण पाहिजे पूर्ण आपल्या संस्थेच्या कामकाजावर. त्याच्यानंतर बजेटिंग आहे आणि परत आपल्या योजनेचे एक्झिक्युशन, अशा ह्या व्यवस्थापनाचे काही कार्य आहेत ती सांगितलेले आहेत. म्हणजे आपल्याला काय काय करायचं ते आपल्याला कुठेतरी थोडंसं लक्षात येईल. आता मेन विषयाला मी सुरुवात करतो. 600 मार्काचा जो तक्ता आहे त्या तक्त्याच्या आधारे आपल्याला काय काय करता येईल याचं एक राईटअप मी बनवलेला आहे. आपल्या बृहन्मुंबई पतसंस्था फेडरेशनने माग एक ह्या विषयावर पुस्तक लिहिलं होतं, 600 मार्काची गुणप्रणाली. त्याच्यामध्ये देखील काही तत्व दिलेले आहेत की आपली पतसंस्थेचं वर्गवारी सुधारण्यासाठी काय केलं पाहिजे. तर त्याचा आधार घेऊन आणि मला जो काय अनुभव आला पतसंस्थांबरोबर गेले 20-25 वर्ष काम करताना, त्याच्या आधारे मी काही राईटअप केलेलं आहे याच्याबाबत. तर ते मी आपल्याला शेअर करतो जेणेकरून आपल्याला त्याबाबत माहिती होऊ शकेल, सोपं जाईल. सर्वांना ऐकू येत आहे ना? आता ह्याचं टायटल जे आहे ते क व ड संस्था बळकटीकरणासाठी कृती आराखडा आहे. परंतु अ आणि ब ने देखील ह्या गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे, नाहीतर त्यांचा सुद्धा क आणि ड वर्ग होऊ शकतो. आपल्याला माहिती की बागेमध्ये एक रोलर असतो आणि त्याच्यावर उभा राहून पळलं की तो रोलर सरकत जातो, पण आपण मात्र आहे तिथे राहतो, धराला एक आधार असतो. तर असं सध्याचा काळ आला आहे. आपल्याला जर आहे या पोझिशनला राहायचं असेल तरी खूप पळावं लागेल, तर आपण आहे या पोझिशनला राहणार आहोत, नाहीतर आपण पडणार आहोत आणि पाठीमागे राहणार आहोत. त्यामुळं आपल्याला आपला वर्ग वाढवणे किंवा आहे हा वर्ग टिकवणे या दोन्ही गोष्टीसाठी चांगल्या पद्धतीने कामकाज करणं गरजेचं आहे. मित्रांनो, लेखा परीक्षांचा ही जी 600 मार्काची गुणप्रणाली आहे
त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे भांडवल पर्याप्तता, दुसरा मुद्दा आहे जिंदगीची गुणवत्ता, तिसरा मुद्दा आहे व्यवस्थापन, त्याच्यानंतर चौथा मुद्दा आहे उत्पन्न किंवा नफा, पाचवा मुद्दा आहे लिक्विडिटी आणि सहावा मुद्दा आहे कार्यपद्धती व नियंत्रण. असे 6 हेड आहेत. याला प्रत्येकी 600 प्रत्येकी 100 गुण आहेत आणि या 100 प्रत्येकी 100 ची बेरीज होऊन 600 मार्काचा हा तक्ता असा बनत असतो. तर या तक्त्यामध्ये आपल्याला हेड वाईज पुढे गुण दिलेले आहेत आणि आपला जो परफॉर्मन्स आहे त्याच्या आधारे आपल्याला गुण दिलेले आहेत. तर आपल्याला जास्तीत जास्त गुण कसे मिळेल या दृष्टीने आपल्याला नियोजन करायचं आहे. पहिला मुद्दा आहे स्वनिधी वाढवणे. तर स्वनिधी जे आहेत त्याचं आदर्श प्रमाण आहे की आपल्या खेळत्या भांडवलाच्या 5% पेक्षा जादा असलं पाहिजे. स्वनिधीचं प्रमाण हे आहे. आपली जर स्वतःची पत असेल तरच आपण बाहेरून कर्ज घेऊ शकतो. आता एखादा समजा आता मला काही कर्ज पाहिजे आहे तर कुठलीही पतसंस्था तुमच्याकडे उत्पन्न काय आहे, तुमच्याकडे सेव्हिंग काय आहे हे बघणं पहिल्यांदा गरजेचं आहे. तसंच पतसंस्था देखील बाहेरून ठेवी घेते म्हणजे कर्ज घेते किंवा जिल्हा बँकांकडून आपण कर्ज देखील काही वेळेस घेत असतो. तर हे घेत असताना आपली स्वतःचे स्वनिधी असतील तर त्या प्रमाणातच आपली कर्ज मर्यादा ठरत असते आणि स्वनिधी जेवढे जास्त आणि खेळत्या भांडवलाचे त्याचं प्रमाण पुरेसं असेल तर आपली संस्था चांगली असं मानलं जातं. तर खेळतं भांडवल जे आहे म्हणजे बॅलन्स शीटची एक बाजू आणि त्याच्यातून आपण दुबेरजी नोंदी वजा करतो, तोटे वजा करतो, ते जे काय आहे ते खेळतं भांडवल. तर या खेळत्या भांडवलाच्या 5% पेक्षा जादा स्वनिधी असले पाहिजेत. आता ह्या मुद्द्याला 60 मार्क आहेत. म्हणजे हा एकूण जो तक्ता आहे त्याच्यात सगळ्यात हायेस्ट मार्क या मुद्द्याला आहेत. म्हणजे हा मुद्दा किती महत्वाचा आहे लक्षात घ्या. त्यामुळं या मुद्द्याकडं आपण खूप बारकाईने आणि सजगपणे लक्ष देणं गरजेचं आहे. तर स्वनिधी हे 5% आहेत खेळत्या भांडवलाच्या. तर ते ते 5% राहण्यासाठी आपल्याला काय करता येईल, स्वनिधीमध्ये वाढ होण्यासाठी काय काय करता येईल याचं काही दिलं. आपल्याला अर्थातच नवीन सभासद वाढवले तर आपलं भाग भांडवल हे वाढणार आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे की भागाचे दर्शनी मूल्य वाढवणे. आपला मला वाटतं भागाचं मूल्य 100 रुपये आहे किंवा 500 असेल, मला बहुतेक 100 आहे माझ्या माहितीप्रमाणे. तर ते आपण 500 केलं किंवा 1000 केलं पण याला अर्थात पोटनेम दुरुस्ती करावी लागेल, वार्षिक सभा घेऊन पोटनेम दुरुस्ती. तर नवीन सभासद होताना मिनिमम जे शेअर आहे तोच आपला वाढल्यामुळे आपलं भाग भांडवल जे आहे ते आपलं वाढू शकतं. त्याच्यानंतर सभासदत्वाचे हक्क मिळवण्यासाठी धारण करावयाच्या किमान भागांची संख्या वाढवणे. समजा 100चा शेअर आहे तर 5 भाग घेतल्याशिवाय आपल्याला सभासदत्वाचे जे हक्क आहेत, मतदान असेल, निवडणूक लढवणे असेल, ते मिळणार नाही. अशी पोटनेम दुरुस्ती करता येईल. आपल्या हाऊसिंग सोसायटीसाठी 5 शेअर्स धारण करणं सभासदत्वाच्या हक्कासाठी गरजेचं आहे असं तरतूद आहे. त्या धर्तीवर आपल्याला देखील करता येईल. 2007 ते 10 मध्ये पतसंस्थांना बरेच प्रॉब्लेम आले होते. त्या काळात अनेक पतसंस्थांना या पद्धतीने पोटनेम दुरुस्ती करून त्यांनी आपला बेस वाढवावा यासाठी मी ज्या ठिकाणी काम करत होतो त्या ठिकाणी प्रयत्न केला होता आणि बऱ्याच पतसंस्थांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला होता. निश्चित याचा आपल्याला चांगला परिणाम दिसू शकेल. त्यानंतर आपला स्वनिधी वाढवण्याचा दुसरा मार्ग आहे तो कर्ज वाटपातून भाग भांडवल कपात करणे. आपल्याला माहिती की तारणी कर्जासाठी आपण 2.5% भाग कपात करतो आणि विना तारणीसाठी 5% करतो. तर ते गोष्टी आपण न चुकता केल्या पाहिजेत. त्यानंतर संस्थेचा नफा वाढवण्यासाठी प्रयत्न करणे आणि नफ्यातून राखीव निधीस किमान 25% इतके निधी वर्ग करणे. आता 25% हे किमान आहे. आपल्याला जास्त जर वाटलं तर जास्त निधी सुद्धा आपण राखीव निधी किंवा अन्य निधीला वर्ग करू शकतो. म्हणजे व्यवहारात न वापरता आपण ते आपले संस्थेचे निधी म्हणून ते ठेवू शकतो. तर भांडवल पर्याप्ततेमध्ये स्वनिधी आहे. त्यानंतर वाढवण्याची क्षमता जी आहे स्वनिधी वाढवण्याची त्याला 10 मार्क होते.
स्वनिधीतील वाढ मागच्या वर्षीपेक्षा 7.5% पेक्षा जास्त वाढलं तर त्याला 20 मार्क होते. आणि त्यानंतर उत्तम जिंदगीवर तरतूद केली तर त्याला 10 मार्क होते. उत्तम जिंदगी म्हणजे जी कर्ज थकीत नाहीत किंवा आणि एनपीए नाहीत त्या कर्जाच्या बाबतीत देखील 0.25% एवढी जर तरतूद केली तर त्याला देखील 10 मार्क आहेत. या निमित्ताने मला एक मुद्दा सांगायचा आहे की आपली जी बाहेरील कर्ज मर्यादा आहे ती नियम 35 नुसार असते, तर ती मर्यादा देखील आपल्या स्वनिधीवर अवलंबून असते. तर त्या दृष्टिकोनातून देखील या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो, जसं बँकांसाठी आरबीआय नियंत्रक आहे, तसं आपल्या पतसंस्थांसाठी निबंधक असतील किंवा नियामक मंडळ आहे, नियामक मंडळाचे प्रतिनिधी म्हणून निबंधक काम करतात. तर त्यांचं नियंत्रण असतं. आता एखादी बँक जर अडचणीत गेली तर 35 खाली त्याला बँकिंग रेग्युलेशन ऍक्टच्या त्याला नियंत्रण केलं जातं आणि मग नवीन ठेवी घेणे किंवा नवीन कर्ज वाटप करणे याला बंधन घातलं जातं. परंतु आपण पतसंस्थांच्या बाबतीमध्ये आपली ठेवी घेण्याची मर्यादा संपली तरी ठेवी घेत असतो. तर असं होणार नाही याची काळजी घेण्यासाठी आपण या मुद्द्यावर काम करणं गरजेचं आहे असं मला सांगू वाटतं. आता आपल्या ह्या तक्त्यातला दुसरा मुद्दा होता की जिंदगीची गुणवत्ता. जिंदगीची गुणवत्ता, जिंदगी म्हणजे काय? मालमत्ता. पतसंस्थेची मालमत्ता काय आहे? मालमत्ता म्हणजे एकतर आपण जे बँकेमध्ये किंवा रोख शिल्लक आहे ती आपली मालमत्ता आहे. आपण दिलेली जी कर्ज आहेत ती आपली मालमत्ता आहे आणि इमारत वगैरे असेल तर ती देखील मालमत्ता आहे. परंतु या ठिकाणी आपण जिंदगीची गुणवत्ता जे विचारात घेतो ते कर्जाच्या संदर्भात आपण जिंदगीची गुणवत्ता विचारात घ्यायची आहे. आपली जी जिंदगी आहे किंवा मालमत्ता आहे त्याच्यातून उत्पन्न मिळालं पाहिजे असं अपेक्षित आहे. कारण आपण जे आपण पतसंस्थेने ज्या ठेवी घेतलेल्या आहेत त्याला आपल्याला व्याज द्यायचं आहे. म्हणजे याच्यासाठी आपल्याला जर त्यांना व्याज द्यायचं असेल, महसूल त्यांच्यावर आपल्याला खर्च करायचा असेल तर आपल्याला महसूल उत्पन्न देखील मिळणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला व्याजाच्या रूपानं जिंदगी आपल्या कर्जावर उत्पन्न मिळणं हे अपेक्षित आहे. तर ती उत्पादनक्षम मालमत्ता असं मानलं जातं. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तर आपलं मालमत्ता किंवा एनपीए नॉन परफॉर्मिंग ऍसेट याचं प्रमाण किती असावं? उत्पादनक्षम मालमत्ताचं प्रमाण किती आणि अनुत्पादकचं किती? अनुत्पादकचं प्रमाण आपल्याला या ठिकाणी नमूद केलेलं आहे आणि त्या प्रमाणात आपण आपले अनुत्पादक कर्ज आहेत ती ठेवली पाहिजेत आणि त्याच्यासाठी आवश्यक ती तरतूद करणं गरजेचं आहे. आपला नेट एनपीए आणि ग्रॉस एनपीए 5% पेक्षा कमी असावं. तर नेट एनपीएचं प्रमाण 5% पर्यंत आहे. ग्रॉस एनपीएचं प्रमाण 5 ते 10% पर्यंत असेल तर त्याला 15 मार्क आहेत. नेट एनपीए जर 0 ते 5% असेल तर त्याला 40 मार्क आहेत. आता याच्यापेक्षा प्रमाण जर वाढत गेलं तर आपली साहजिक मार्क कमी होणार आहेत. 6 ते 15% जर नेट एनपीए असेल तर 6 ते 24 मार्क आहेत. 16 ते 20 असेल तर 5 ते 1 मार्क आहेत आणि 20%च्या वर जर एनपीए गेला तर 0 मार्क आहेत. म्हणजे हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. आता 40 मार्क आहेत इथे, 40 मार्क सुद्धा खूप मोठे मार्क आहेत. म्हणजे नेट एनपीएचं प्रमाण याला फार महत्व आहे. याला 40 मार्क आहेत. ग्रॉस एनपीएला 15 मार्क आहेत. त्याच्यानंतर आता हे जे प्रमाण आहे एनपीएचं प्रमाण हे कमी राहण्यासाठी काय काय केलं पाहिजे आणि कर्ज कर्ज वाटप करताना काय काळजी घेतली पाहिजे? कर्ज व्यवहाराला देखील 45 मार्क आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे हेड आहेत. ते पुढे मी नमूद केलेले आहेत. आपण स्क्रीनवर बघू शकता. नेट एनपीए आणि ग्रॉस एनपीए मी सांगितलं. एनपीए खात्याच्या वसुलीसाठी प्रयत्न करणे, विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे, जेणेकरून एनपीएची टक्केवारी आपली कमी होईल. त्यामुळे आपल्याला तरतूद कमी करावी लागेल आणि एनपीएचं प्रमाण आपलं कमी राहील. आता कर्जाच्या बाबतीत काय काय काळजी घेतली पाहिजे? साधारण हे 8-9 मुद्दे आहेत, त्याला प्रत्येकी 5 मार्क आहेत. तर आपलं जे कर्ज वाटप आहे ते उपविधीच्या तरतुदीनुसार असावं. एक्सप्लोजर लिमिटपेक्षा, कमाल मर्यादेपेक्षा जादा वाटप झालं नाही पाहिजे. आता याच्यामध्ये क्षेत्राचं एक्सपोजर असतं आणि वैयक्तिक कर्जाचं देखील मॅक्झिमम लिमिट किंवा एक्सपोजर आहे, कमाल मर्यादा. तर आता समजा वेगवेगळ्या प्रकारची कर्ज आहेत, गृह कर्ज आहेत, मालमत्ता तारण कर्ज आहे, जामीनकी कर्ज आहे. तर स्वनिधीच्या 15% एवढं त्याचं हे आहे, प्रमाण आहे. त्याच्यापेक्षा जादा वाटप जर झालं तर
त्याच्यामध्ये आपले मार्क्स जाऊ शकतात. त्याच्यानंतर आहे कर्जाला गहाण घेणे. तर आपली जी जामीनकी सोडून इतर जे काही कर्ज आहेत, वैयक्तिक जामीनकी कर्ज वगळता, त्या सर्व कर्जाला आपण रजिस्टर तारण घेणं अपेक्षित आहे, नोंदणीकृत गहाणखत. तर जुन्या याच्यात काही बाबतीत जर घेतलं गेलं नसेल तर ते आपण आता नव्याने करून घ्या, त्याच्यासाठी प्रयत्न करा. आणि नवीन कर्ज वाटप करताना नोंदणीकृत गहाणखत असल्याशिवाय अजिबात ते कर्ज वाटप केलं जाणार नाही याची दक्षता घ्या, जेणेकरून नोंदणीकृत गहाणखत असल्यावर त्या कर्जदारावर देखील एक आपला हे राहतो, अंकुश राहतो. अदरवाईज तो म्हणेल तसं आपल्याला जावं लागतं किंवा त्याच्या पद्धतीने तो आपल्याला खेळवत राहू शकतो. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे नवीन कर्ज पोटनियमाचे पालन करून करणे. चौथा मुद्दा आहे अशा जुन्या कर्जाच्या बाबतीत नव्याने छाननी करून टिप्पणी करणे, कारण कर्ज वाटप करताना टिप्पणी करणे ह्याला देखील मार्क दिलेले आहेत. आणि नवीन कर्ज वाटप होत असताना छाननी करून टिप्पणी जी आहे ती समोर संचालक मंडळाने वाचली पाहिजे आणि मगच त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे. कर्ज मागणी अर्जाच्या खाली टिप्पणी देखील शेरे असतात संबंधित मॅनेजरचे किंवा अन्य अधिकाऱ्यांचे, तर त्याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. दस्तऐवजाची कर्जासाठी जे काय आहे त्याची पूर्तता करणं, त्याला देखील मार्क आहेत. आपण बऱ्याच वेळा काय होतं की कर्ज रोखे केले जातात किंवा करारनामे केले जातात, त्याच्यामध्ये व्याज दर नमूद केला जात नाही, तसाच 101चा प्रस्ताव दाखल केला जातो आणि मग असे देखील किस्से घडलेले आहेत. आणि मग तो समोरची व्यक्ती म्हणते मी व्याज देणार नाही कारण इथं व्याज दर नमूद नाही. तर आपण सर्व रकाने प्रॉपर भरले पाहिजेत. आपण कर्ज देताना फक्त कोऱ्या याच्यावर खाली सह्या घेतो, कर्जदारालाही कर्ज पाहिजे असतं म्हणून तो कोऱ्या फॉर्मवर सह्या करतो आणि नंतर पुढे आपल्याकडनं प्रॉपर भरायचं राहून जातं. तर असं होणार नाही याची दक्षता घ्या. कर्जाला जे व्याजदर आहेत ते योग्य पद्धतीने लावले पाहिजेत. पुढे देखील हा मुद्दा येणार आहे, त्यावेळेस मी सांगेन त्याच्याबद्दल. फक्त पोटनियमानुसार कर्जाचे प्रमाणात भाग भांडवल घेणे ह्याला देखील गुण आहेत, 5 गुण आहेत. म्हणजे 2.5 आणि 5% जे आपण मर्यादा मगाशी बोललो त्याचं पालन केलं पाहिजे. संचालक आणि नातेवाईकांना पोटनियम बाह्य कर्ज वाटप करू नये आणि झाला असेल तर ते वसूल करावं तातडीने. आपल्याला माहिती की संचालक जर थकबाकीदार झाला तर कलम 73 क अनुसार तो संचालक पदावर राहण्यास अपात्र ठरतो. तर संचालक स्वतः किंवा त्यांचे नातेवाईक थकबाकीदार राहणार नाही याची दक्षता घ्यावी. बऱ्याच वेळा संचालकांचे नातेवाईक थकबाकीमध्ये राहतात आणि सभासदांना ही गोष्ट कळते, त्यावेळेस पतसंस्थेची पद जे आहे किंवा विश्वासदारता ती फार मोठ्या प्रमाणात आपल्या त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. म्हणून संचालकांनी नातेवाईकाला जी कर्ज दिली जातात संचालकांच्या नातेवाईकांना, त्या बाबतीत अधिक दक्ष असणं गरजेचं आहे. आपल्या सहकारावर हा फार मोठा आरोप केला जातो की आपले नातेवाईकांना कर्ज वाटप केलं जातं. नातेवाईकांना कर्ज देण्याबद्दल आक्षेप असायचं कारण नाही, परंतु त्या बाबतीत व्यवस्थित तारण आहे का, सुरक्षित आहे का आणि त्या माणसाचं उत्पन्न आहे का. कर्ज वाटप करताना केवळ तारण आहे म्हणून कर्ज वाटप न करता त्याची उत्पन्न क्षमता म्हणजे दरमहा उत्पन्न काय आहे किंवा वार्षिक उत्पन्न काय आहे हे बघून मग त्याला कर्ज दिलं पाहिजे. केवळ मालमत्ता असेल तर त्या मालमत्तेतून उत्पन्न काही मिळते का त्या माणसाला, ते बघून आपण कर्ज वाटप करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता तिसरा मुद्दा आहे व्यवस्थापन. व्यवस्थापनामध्ये आपल्या सर्वांना या बाबतीत बऱ्याच माहिती असणारी अशी अपेक्षा आहे. दरवर्षी लेखापरीक्षण करणं गरजेचं आहे, आपल्या सर्वांना माहिती असतं, परंतु वेळेत लेखापरीक्षण करणं ह्याला फार महत्व आहे. कारण काय, एखादी गोष्ट वेळेत जर झाली नाही, समजा एखादा माणूस आजारी आहे, त्याला वेळेवर उपचार झाले नाही, तर त्याला मोठा अजून प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि नंतर जे काही केलं जातं पोस्टमॉर्टम, तसं करायचं काम लेखापरीक्षेला राहणार नाही. असं काय, या दृष्टीने आपण काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे लेखापरीक्षण हे वेळेत झालं पाहिजे. जे आपले ठराव केले जातात लेखापरीक्षणाचे आदल्या वर्षीच्या जनरल बॉडीमध्येच करायचे आहेत, आपल्या सर्वांना माहिती आहे. या वर्षी पुरतं आपण संचालक मंडळाला अधिकार दिले होते की 20-21चं जे लेखापरीक्षण आहे ते 19-20च्या सभा व्हायला उशीर झाला कोविडच्या कारणामुळे, म्हणून संचालक मंडळाला ते अधिकार दिले होते.
परंतु हे अधिकार जनरल बॉडीचे आहेत एरवी, आणि त्यांनी वेळेत, आपण आदल्या वर्षी लेखापरीक्षक नेमत असल्यामुळे आपलं वेळेत लेखापरीक्षण सुरू होऊन लवकर संपून 30 सप्टेंबर ही आपली जी हे आहे वार्षिक सभा, त्याच्यापूर्वी लेखापरीक्षण झालं पाहिजे. ऍक्च्युअल 4 महिने, आर्थिक वर्ष संपल्यापासून 4 महिन्याच्या आत लेखापरीक्षण पूर्ण झालं पाहिजे, आणि मग ते 6 महिन्याच्या जी वार्षिक साधारण सभा होती तिच्या पुढे सादर झालं पाहिजे. म्हणजे आपल्याला 4 महिने म्हणजे भरपूर मोठा कालावधी लेखापरीक्षणासाठी आहे, आणि 6 महिने म्हणजे भरपूर दिनांक होता वार्षिक साधारण सभा घ्यायचा अंतिम दिनांक. आता तो 30 सप्टेंबर झालेला आहे. तर आपल्या लेखापरीक्षण वेळेत करून आणि त्याचा दोष दुरुस्ती अहवाल करून तो देखील आपण वार्षिक साधारण सभेपुढे ठेवून तो सादर करणं गरजेचं आहे. कलम 82 नुसार दोष दुरुस्ती अहवाल सादर केला पाहिजे ओ नमुन्यात. त्याच्यानंतर सभा घेणं आहे. संचालक मंडळाच्या सभा महिन्यातून किमान एकदा घेणं आहे. आपल्याला एखादा दर महिन्याचा दुसरा रविवार किंवा आपल्याला सोयीने सभा संचालकांचा एखादा जर डेट आपण ठरवून टाकली तर दरवेळेस सभा कधी घ्यायची ह्याच्यावर वेळ जाणार नाही. तर असं देखील आपण करू शकतो. उदाहरण म्हणून मी खाली दुसरा रविवार नमूद केलेलं आहे. त्याच्यानंतर संचालक मंडळ सभेमध्ये प्रोसिडिंग प्रत्येक संचालकांना प्रत्यक्ष पाठवून पोच घेणे किंवा संस्थेच्या अधिकृत ईमेल वरून संचालकांच्या वैयक्तिक ईमेलवर पाठवणे. आपल्या संस्थेचा एखादा अधिकृत ईमेल करणं आपण गरजेचं आहे. कारण आता इलेक्ट्रॉनिक स्वरूपात देखील माहिती आपल्याला मागवली जाते. इथून पुढे आपण ती जी माहिती द्यायची आहे तर ती आपल्या अधिकृत ईमेलवरनं दिली तर ते जास्त योग्य होणार आहे. आणि मग आपला अधिकृत ईमेल काढून त्याच्यावरून वैयक्तिक संचालकाला देखील आपण प्रोसिडिंग पाठवू शकता, जेणेकरून शिपाई पाठवारे परत ते जागेवर नाही येत, मिळालंच नाही, या गोष्टी होणार नाहीत. ईमेलचा सारख्या तंत्रज्ञानाचा वापर आपण केला पाहिजे. संचालक मंडळातील रिक्त जागा असल्यास त्यावर तज्ज्ञ व्यक्ती म्हणजे सीए किंवा ऍडव्होकेट, वकील किंवा सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनाचा अनुभव असलेल्या व्यक्तीची स्वीकृती करून ती भरणे. तर तज्ज्ञ व्यक्ती आपल्याकडे जर असेल तर आपल्याला वेळोवेळी सल्ला मिळेल. म्हणजे एखादी गोष्ट होऊन गेल्यावर सल्ला मिळण्यापेक्षा होण्याच्या आधी सल्ला मिळाला तर तो जास्त चांगला असतो. त्यामुळे आपल्याला निरंतर सल्ला आपल्याला अशा तज्ज्ञ व्यक्तीचा मिळू शकेल, त्याचं जे काही कौशल्य आहे त्याचा. त्याच्यानंतर संचालकांनी प्रशिक्षण घेणे, या ह्याला 10 मार्क आहेत. तर सर्व संचालकांनी प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. निश्चित प्रशिक्षण घेतल्यामुळे आपल्याला देखील ज्ञान तर मिळतंच, परंतु आपण मोटिवेट देखील होतो. नुसतं ज्ञान महत्वाचं नाही, आपला एक दृष्टिकोन आहे तो सुधारतो, आपल्याला एक मोटिवेशन येतं. त्यामुळे संचालकांनी प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. परत सेवकांनी देखील प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. सेवकाच्या प्रशिक्षणाला 20 मार्क दिलेले आहेत, संचालकांच्या प्रशिक्षणाला 10 मार्क दिलेत. त्यामुळे सेवकांचं प्रशिक्षण हे देखील किती महत्वाचं आहे आपल्या लक्षात येईल. किमान 3 दिवसाचं प्रशिक्षण घ्यावं असं म्हटलं जातं. पूर्वी निकष होते, आता थोडेसे बदललेत. आणि प्रशिक्षण जे घेतो आपण ते ज्या संस्थांना प्रशिक्षण देणारी अधिकृत संस्था म्हणून मान्यता दिली आहे अशा संस्थेमार्फत आपण प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. आपलं मुंबई जिल्हा सहकारी बोर्ड असेल किंवा बृहन्मुंबई पतसंस्था फेडरेशन आहे, अशा ज्या संस्था असतील त्यांनी प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. आणि एखाद्या संस्थेला जर हे नसेल तर त्यांनी अन्य संस्थेकडनं, समजा आता फेडरेशनला एखाद्या प्रशिक्षण देण्याचा हे नाहीये, परवानगी नाहीये सध्याच्या निकषानुसार, तर बोर्डामार्फत त्यांच्याशी टायअप करून प्रशिक्षण घेता येईल का वगैरे या दृष्टीने देखील प्रयत्न करता येईल. जर काही चांगले फेडरेशन असतील तर त्यांनी देखील असे प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर गुण तक्त्यातील आदर्श निकषानुसार कर्जदारांवर कारवाई करणे. आता ह्याच्यामध्ये काय आहे, आपण जे डाऊटफुल कॅटेगरीमध्ये जे कर्ज आहेत, एनपीए मधील संशयित कर्ज आहे, संशयित 1, 2, 3, तर हे जे कर्जदार आहेत ह्याच्यावर आपण 101 ची किंवा 91 ची कारवाई करणं हे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मी वाचून दाखवतो. ह्याला 20 मार्क आहेत. 100% थकबाकीदारांवर कारवाई केल्यास 20 मार्क, 75 ते 99 याला 15, 50 ते 74 आहेत तर त्याला 10, असे वेगवेगळे गुण आहेत. वसुलीबद्दल मी फार काही सांगावं असं मला अपेक्षा म्हणजे वाटत नाही.
कारण वसुली किती महत्वाची आपल्या सर्वांना माहिती. जे काही आपलं संस्थेचं भवितव्य आहे ते सगळं आपल्या वसुलीवर अवलंबून असतं. त्यामुळं जर वसुली वेळेत झाली नाही तर संस्था अडचणीत यायला वेळ लागणार नाही. आणि संस्था जर मोठ्या क आणि ड मध्ये जायला लागल्या आणि सातत्याने ड वर्गात राहायला लागलं तर पुढे अशी परिस्थिती येते की येणं कमी आणि देणं जास्त, आणि मग अशा संस्था लिक्विडेशन मध्ये काढण्याशिवाय पर्याय राहत नाही. आपल्याला माहिती की कायद्यामध्ये तरतूद आहे, सतत 3 वर्षापेक्षा जास्त जर ड वर्ग राहिला तर अशा पतसंस्था लिक्विडेशन मध्ये घ्याव्यात, कारण त्या उद्देशानुसार काम करू शकणार नाहीत. नवीन ठेवी घेऊन अजून नवीन ठेवीदारांना अडचणीत आणण्यापेक्षा मग यांचं कामकाज गुंडाळलेलं काय वाईट असा विचार केला जातो. तर या दृष्टिकोनातून आपण जे 101 ची कारवाई किंवा 91 ची कारवाई ती आपण करणं हे फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर कर्ज वसुलीसाठी अजून एक सहकार कायद्यामध्ये फार चांगली कलम 49 ची तरतूद आहे. कलम 49 नुसार आपल्याला माहिती आहे की पगारदार जे आहेत, ज्यांनी हमी दिली की माझ्या पगारातून कर्ज वसूल करता येईल, तर त्या बाबतीमध्ये आपण 101 न करता देखील आपण कर्ज वसुली करू शकतो. आता बऱ्याच वेळा असं होतं की कर्जदार हा नोकरदार नसतो, परंतु जामीनदार नोकरदार असतो आणि मग त्या जामीनदाराच्या कर्जावर आपण अटॅचमेंट लगेच लावतो. तर कायदेशीररित्या याच्यात काही चूक नाहीये, परंतु आपली कुठलीही कारवाई होताना शक्यतो कर्जदारावर आधी कारवाई व्हावी आणि कर्जदाराला जी नोटीस दिली ती जामीनदाराला आपण द्यावी आणि मगच जामीनदाराला सर्वात शेवटी कारवाई करावी असं मला वाटतं. कारण कर्जदाराचं जर आपण तारण घेतलं असेल तर त्याच्या बाबतीत 101 घेऊन त्याच्यावर देखील कारवाई करणं गरजेचं आहे. कायदेशीररित्या आपण जामीनदारावर कारवाई करू शकतो, ह्याच्यामध्ये काही वावगं नाही. परंतु आपण एक व्यवहारातून बघितलं तर कर्जदाराची प्रमुख जबाबदारी आहे. तर 49 देखील वापर आपण करू शकता. एक नोटीस जरी दिली 49 ची तर तो कर्जदार किंवा जामीनदार जो आहे तो पैसे भरायला त्याची सुरुवात कुठेतरी होऊ शकेल. हा एक जरा दुर्लक्षित मुद्दा असतो म्हणून कलम 49 बद्दल मी मुद्दाम जास्त थोडस सांगितलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये अजून एक गैरसमज बऱ्याच वेळा असा असतो की एखाद्या कर्जदार किंवा जामीनदाराने आपल्या कर्जातून कर्ज वसुली व्हायला, थकबाकी वसुली व्हायला हरकत नाही असं लिहून दिलेलं असतं आणि परंतु त्या संस्थेने मात्र ना हरकत दिलेली नसते. त्यांचा जो एम्प्लॉयर असेल, मालक असेल, त्यांनी ना हरकत दिलेली नसते. समजा एखाद्या शाळा आहे, त्या शाळेच्या मुख्याध्यापकाने दिलेलं नसते की आम्ही ह्याच्या कर्जातून परतफेड करू. असं जरी नसलं तरी पण त्या कर्जदार किंवा जामीनदारांनी आपल्या बरोबर जे संमतीपत्र लिहून दिलेलं आहे त्याच्या आधारे आपण कर्ज वसुली करू शकतो. हे फार महत्वाची तरतूद आहे. म्हणजे कर्जदार आणि संस्थेमधला झालेला जो करार आहे तो ऑटोमॅटिक त्रयस्थ असलेल्या एम्प्लॉयरवर देखील बंधनकारक आहे. खूप चांगली आपल्याला हे साधन इथं मिळालेलं आहे. साधारण 25% रक्कम ही त्याला निर्वाह म्हणून ठेवून राहिलेलं 75% पर्यंत आपण या माध्यमातून वसूल करू शकतो. म्हणजे एखाद्याचा समजा 10,000 पगार असेल तर आपण 7,500 या माध्यमातून वसूल करू शकतो. अर्थात प्रॅक्टिकली एवढं वसूल करणं शक्य नाही, परंतु हे एक चांगलं साधन आहे. फक्त संमतीपत्र जे आपण घेतलेलं आहे त्याच्याबाबत आपण त्या एम्प्लॉयरला लगेच कळवणं मात्र गरजेचं आहे, कर्ज वाटप झाल्या की असं तुमचा हा जो कोणी एम्प्लॉई आहे त्याने आम्हाला असं हे संमतीपत्र दिलेलं आहे, याची नोंद घेण्यात यावी असं कळवून ठेवणं मात्र आपल्यावर बंधनकारक आहे. आपण कर्ज थकल्यावरच डायरेक्ट कळवतो, तर तसे न होता वेळेत आधीच कळवा. त्याच्यानंतर उत्पन्न किंवा नफा. आपल्याला माहिती की आपण नफा मिळवण्यासाठीच पतसंस्था आपण काम करतोय. अर्थात ठेवीदारांना आणि कर्जदारांना सेवा देण्यासाठी आपलं पतसंस्था आहे, परंतु ह्या ज्या सेवा आहेत त्या आपल्याला नफा मिळाला तरच आपण देऊ शकणार आहोत. त्यामुळं जो आपला आहे नफा आहे त्याची नफ्याची क्षमता आपली असली पाहिजे. तर ह्या नफा या मुद्द्याला खूप महत्व आहे. आपण संस्था एखादी ठेवी ठेवताना आपण विचार करतो की त्या संस्थेमध्ये नफा आहे का तोटा आहे, चालू वर्षीचा नफा असेल किंवा संचित तोटा आहे का, हे सगळं बघितलं जातं. म्हणून आपली नफा क्षमता ही फार महत्वाची आहे. त्याच्यामध्ये साधारण इथे 7 हेड आहेत या तक्त्यामध्ये. त्याच्या आधारे काय काय करावं लागेल हे थोडक्यात मी सांगतो. निव्वळ नफ्याचे
सरासरी खेळत्या भांडवलाचे प्रमाण हे 1% वर असेल तर 10 गुण आहेत. निव्वळ नफा जो आपला आहे त्याचं प्रमाण आपण जास्तीत जास्त राहिलं पाहिजे. खेळत्या भांडवलाच्या 1% पेक्षा जास्त राहिलं पाहिजे. त्याला 10 मार्क आहेत. त्याच्यानंतर कर्ज आणि गुंतवणूक यशाचे प्रमाण जर 1.25% वर असेल तर त्याला 10 गुण आहेत. निव्वळ नफ्याचे स्वनिधीशी जे प्रमाण आहे ते 10% वर असेल तर 40 गुण आहेत. त्याच्यानंतर शिल्लक नफा सर्व निधीस वर्ग केला तर त्याला 75% वर जर आपल्या निधीला वर्ग केला म्हणजे 25% तुम्ही कर्ज वाटपाला वापरा व्यवसायात, परंतु 75% पर्यंत जर तुम्ही राखीव निधी, इमारत निधी किंवा सभासद कल्याण निधी असेल, सेवक कल्याण निधी असेल तिकडे वर्ग केला 75% पर्यंत तर त्याला 10 गुण आहेत. आणि कमी जर वर्ग केला तर गुण कमी कमी होत जातात. त्याच्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिट जो आहे म्हणजे तरतुदी न करण्यापूर्वी जो नफा मिळतो तो जो आहे तो 2% वर असेल तर त्याला 10 गुण आहेत. आणि व्यवस्थापन खर्चाचे खेळत्या भांडवलाशी प्रमाण हे 2.5% पेक्षा आत असेल तर त्याला 10 गुण आहेत. ह्याच्याबाबत आपण तरतुदी बघूयात काय करता येईल हे गोष्टी होण्यासाठी. निव्वळ नफ्याचे प्रमाण वाढवण्यासाठी, निव्वळ उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करणे. व्याज हा उत्पन्नाचा सर्वात महत्वाचा स्रोत आहे. कर्ज वसुली वाढवल्यास आपल्याला व्याजाच्या उत्पन्नात वाढ होईल. खर्चाचे प्रमाण कमी केले तरी निव्वळ उत्पन्नात वाढ होईल. आपण शेवटचा मुद्दा म्हणला होता व्यवस्थापन खर्च. म्हणजे खर्च कमी केला तरी आपलं उत्पन्न वाढू शकणार आहे. त्याच्यानंतर आता पतसंस्थांना काय होतं की बँकांना कमिशन वेगळ्या माध्यमातून मिळू शकतो. सर्व्हिस चार्जेस मिळू शकतात. डीडी कमिशन असेल किंवा वेगवेगळ्या सेवा पुरवल्या त्याच्याबद्दल सेवा शुल्क मिळतं. परंतु पतसंस्थांना या सुविधा नसल्यामुळं फक्त व्याज हाच महत्वाचा सोर्स असल्यामुळं आपल्याला लिमिटेशन आहेत. त्यामुळं कर्ज आणि ठेवी ह्याच्यामध्ये जे व्याजाचा दुरावा जो आहे तो 3% पेक्षा अधिक कसा राहील हे आपण कायम बघितलं पाहिजे. ऍव्हरेज बॉरोइंग रेट आणि ऍव्हरेज लेंडिंग रेट ह्याच्यामध्ये 3% एवढं अंतर असलं पाहिजे. याचं आपण काळजी घेतली पाहिजे. कर्जाचे नवीन प्रकार करून कर्ज वाटप करता येईल का ह्याचा विचार कुठे केला पाहिजे. गोदाम पावतीसारखं कर्ज आपल्याला माहिती आहे बुलढाणा अर्बन पतसंस्था फार मोठ्या प्रमाणावर त्यांनी स्वतःचे आता ती मल्टी स्टेट सोसायटी झाली आहे. त्यांनी स्वतःचे गोडाऊन उभारले आहेत आणि त्या गोडाऊन मधल्या मालावर शेतमालाच्या तारणावर देखील ते गोदाम पावती कर्ज मोठ्या प्रमाणात ते पतसंस्था वाटप करते. म्हणजे असे काही नवीन नवीन स्रोत आपल्याला काही मिळतील का हे आपण बघितलं पाहिजे. आता मालमत्ता तारण कर्ज आपण विचारात घेऊयात. कर्ज वाटप विषय चालू म्हणून मी बोलतो. मालमत्ता तारणा कर्जामध्ये आजकाल प्रायव्हेट बँका देखील मोठ्या प्रमाणावर कर्ज द्यायला लागल्यात. पतसंस्था पण 15% पर्यंत कर्ज आपल्या एकूण कर्ज वाटपापैकी देता येतात. परंतु मालमत्ता तारण कर्ज जे आहे हे देत असताना उत्पन्न क्षमता देखील आपण त्या माणसाची विचारात घेतली पाहिजे. त्या मालमत्तेपासून त्याला काही उत्पन्न मिळतं का किंवा त्याला अन्य उत्पन्नाचे स्रोत त्या कर्जदाराचे आहेत का हे आपण बघायला पाहिजे. तर हे विचारात घेऊन आपण कर्ज वाटप केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला वेळेत कर्ज वसुली होईल आणि आपल्याला उत्पन्न मिळेल. व्याजासह उत्पन्नाचे अन्य स्रोत जे आहेत ते काही मिळतात का हे आपण पाहिलं पाहिजे. उदाहरणार्थ डीडी किंवा वगैरे ह्या ज्या सुविधा आहेत या कुठल्या अन्य बँकाशी करार करून वगैरे आपल्याला घेता येतील का. किंवा आता इन्शुरन्सचा बिझनेस आहे किंवा पॅन कार्ड देण्यासाठी काय आहे. पूर्वी वीज जे हे आहे वीज देयक ते वसूल करायसाठी पतसंस्था हे करायचे. म्हणजे असे वेगळे काही आपल्याला सोर्सेस काही आहेत का तर ते आपण केले पाहिजे जेणेकरून आपलं उत्पन्न जे आहे ते अधिक वाढेल. वेळ ठेवी आणि कर्जाचे व्याजदर योग्य पद्धतीने ठरवणे मगाशी मी बोललो. शिल्लक नफ्यातून जास्तीत जास्त निधी स्वनिधी वर्ग करणे याच्यामधून देखील आपल्याला आपलं उत्पन्न वाढेल. खर्चाचे प्रमाण कमी केल्यास निव्वळ उत्पन्नात वाढ होईल. स्टेशनरी खर्च असेल किंवा हे असेल तर ते आपण हे केलं पाहिजे. प्रति कर्मचारी उलाढाल वाढवणं गरजेचं आहे. आपल्याला बऱ्याच पतसंस्था या अतिशय कमी प्रमाण असतं त्यांचं ठेवी आणि कर्जाचं आणि साधं त्या कर्मचाऱ्याचा पगार देखील पुरेसा त्याला निघणार नाही अशा पद्धतीने असतं. त्यामुळे त्याची सर्व्हिस देखील त्या पद्धतीने राहते. तुम्ही जर सध्याच्या काळामध्ये एखाद्याला 5 आणि 7 हजार 10 हजार पगार द्यायला लागला
तर तो अख्खा महिनाभर मन लावून तिथं काम करू शकणार नाही, कारण त्याच्यात त्याचं पण भागत नाही. मग आपल्याला कर्मचाऱ्यांना देखील पुरेसे पगार देता आले पाहिजेत, त्यांना वेळोवेळी पगार वाढ देता आली पाहिजे. या पद्धतीने आपली उलाढाल असणं गरजेचं आहे. 10 आणि 20 लाख जर आपले कर्ज व्यवहार असतील किंवा हे असतील तर चालणार नाही. किमान एक 3-4 कोटीच्या पुढे तर कुठल्याही पतसंस्थेचे व्यवहार पाहिजे सध्याचा काळ विचारात घेतला तरच ती संस्था कुठेतरी अर्थक्षम राहू शकेल. आणि आता कर्मचारी जे आहेत, आता आपण जर बँकेमध्ये गेलो, आपल्या राष्ट्रीयकृत बँकेत जरी गेलो, तर ते कॅशियर देखील आपल्याला विचारतो, साहेब तुम्हाला क्रेडिट कार्ड पाहिजे का, तुम्हाला इन्शुरन्स काढायचा आहे का. म्हणजे आता नॅशनल बँकाच्या कर्मचाऱ्यांना देखील बदल स्वीकारावे लागायला लागलेत, कारण प्रति कर्मचारी उलाढाल वाढल्याशिवाय आपल्याला आपला उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ हा घालता येणार नाहीये. तर त्या दृष्टिकोनातून आपण प्रति कर्मचारी उलाढाल योग्य आहे का याचा कुठेतरी विचार केला पाहिजे आणि कर्मचाऱ्याला पुरेसे पगार आणि भत्ते सगळे दिले पाहिजे, तरच तो तिथं मन लावून काम करू शकेल. या दृष्टिकोनातून विचार आपण करणं गरजेचं आहे. सीडी रेशो आदर्श प्रमाणापेक्षा कमी असल्यास तो वाढवणे. तर सीडी रेशो जर आपला कमी असेल याचा अर्थ आपलं ठेवीतून जे कर्ज द्यायचं प्रमाण आहे साधारण 70%, 65 ते 70% आदर्श प्रमाण आहे. परंतु आता मध्यंतरी मी क आणि ड संस्थांचं आम्ही या बळकटीकरण कार्यक्रमासाठी सुनावणी घेतली, तर एका पतसंस्थेचा सीडी रेशो हा फक्त 25 होता. बाकी ठेवी त्यांनी गुंतवलेल्या होत्या. कर्ज वसुली बऱ्यापैकी होती, पण कर्जाचं प्रमाणच कमी आहे. गुंतवणुकीवर मिळणारं व्याज आणि तुम्ही ठेवीवर द्यायचं व्याज याचा ताळमेळ कसा घालणार? मग शक्य होणार नाही. गुंतवणुकीवर मिळणारं व्याज आपल्याला माहिती की आता सगळीकडे व्याजदर बँकांचे कमी येत चाललेले आहेत, त्यामुळे बँका तुम्हाला 6-7% याच्यापेक्षा जास्त व्याज देत नाही आणि तुम्ही मात्र ठेवी घेता ते त्याच्यापेक्षा जास्त व्याज दराने असतात, 8-9% वगैरे असतील. माझ्या माहितीप्रमाणे आता जे आपण नियामक मंडळाने आपल्याला ठेवीचे व्याजदर जे आहे ते ठेवीचं व्याजदर कमाल 10.5% असले पाहिजेत आणि कर्जाचे व्याजदर कमाल आहे बरं का, त्याच्यापेक्षा कमी तुम्ही देऊ शकता, कमीने ठेवी घेऊ शकता. आणि कर्जाच्या बाबतीमध्ये कमाल व्याजदर हा 14% आणि 16% हा तारणी आणि विनातारणी कर्जासाठी दिलेला आहे. परंतु एवढं जरी असलं तरी जर मला बँकेमध्ये किंवा एखाद्या प्रायव्हेट फायनान्समध्ये जर कमी व्याजदराने कर्ज मिळणार असेल तर एवढ्या जास्त व्याजदराने कर्ज घ्यायला माझ्याकडे येणार नाही. त्यामुळे स्पर्धा खूप आहे. म्हणून हे व्याजदर आपल्याला योग्य पद्धतीने ठेवलं पाहिजे आणि आपले जे निधी आहेत ते जास्तीत जास्त चांगल्या कर्जदारांना कर्ज वाटप योग्य प्रमाणात कसं होईल हे पाहिलं पाहिजे, तरच आपलं उत्पन्न आपल्याला पुरेसं मिळू शकेल. त्याच्यानंतर 5वा मुद्दा आहे हा लिक्विडिटी किंवा तरलता. तर ह्याच्यामध्ये 2-3 मुद्दे आहेत. सीडी रेशो आहे, परत जसं जसं पुढे येईल तसं वाचत जाऊ आपण. सीडी रेशो आपल्याला मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे 65 ते 70% पाहिजे, जेणेकरून तो अधिकही असता कामा नये 70 पेक्षा जास्त आणि 65 पेक्षा कमी पण असता कामा नये. योग्य प्रमाणात जर ठेवीतून कर्ज वाटप केलं तर आपल्याला त्याच्यामुळे आपल्याला पुरेसे उत्पन्न मिळणार आहे आणि त्याच वेळेस आपली योग्य तरलता ठेवल्या गेल्यामुळे आपली सुरक्षितता राहणार आहे, कारण गुंतवणूक देखील काही प्रमाणात करणं गरजेचं आहे. सीडी रेशो जास्त असेल तर आपल्याला काय करावं लागेल, कर्ज वाटप थोडंसं काही काळापुरतं कमी करावं लागेल आणि ठेवीमध्ये वाढ करावी लागेल किंवा काही कर्ज वसूल देखील करावं लागेल. कर्ज वसूल केले तरी देखील सीडी रेशो कमी होईल, कारण येणेबाकी कमी होईल. तर या 2-3 गोष्टी सीडी रेशो जास्त असेल तर करावं लागतील आणि कमी असेल सीडी रेशो तर नियमितपणे आणि योग्य तरलता व रोखता ठेवायचा आहे आणि कर्जाचं प्रमाण काही वाढवता येतं का याच्या दृष्टीने आपण चांगले कर्जदारांना कर्ज वाटप केलं पाहिजे. कर्जाचं प्रमाण वाढवा म्हणजे कुणालाही कर्ज वाटप करा, कसंही वाटप करा असं नाहीये. योग्य पद्धतीने चांगले कर्जदार पाहून त्यांना कर्ज दिलं पाहिजे. पतसंस्थांच्या आपल्याला माहिती आहे की आपल्या पोट नियमामध्ये देखील परिशिष्ट आहे आणि नियामक मंडळाने देखील वेळोवेळी मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत की कुठल्या पतसंस्थेला किती कर्ज वाटप एका कर्जदाराला करतायत. माझं म्हणणं असं आहे की पतसंस्थेने थोडी आणि मोठी कर्ज वाटप करण्यापेक्षा लहान आणि चांगली कर्ज वाटप कशी करता येईल हे जर पाहिलं तर आपले कर्ज व्यवहार
चांगले राहतील आणि वसुलीला देखील ते सोयीचं जाईल. कारण एकच मोठा कर्जदार जर आडला तर पतसंस्थेला ते पतसंस्थेचे नाही म्हणलं तरी व्यवहार हे लहान असल्यामुळं पतसंस्थेला ते अडचणीचं ठरू शकेल. मुदत ठेवीचं प्रमाण जे आहे ते योग्य ठेवलं पाहिजे. 70% पर्यंत मुदत ठेवी घेतल्या पाहिजेत आपल्याला माहिती आहे. कारण मुदत ठेवी हे आपल्याला दीर्घकाळापर्यंत वापरायसाठी उपलब्ध होतात आणि त्यामुळे आपल्याला त्या पद्धतीने त्या ठेवीचं नियोजन करता येतं आणि आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पन्न त्यामुळं मिळू शकतं. म्हणून 70% पर्यंत मुदत ठेवी राहिल्या पाहिजेत. ठेवीदार व भविष्यकालीन ठेवीदार यांना शुभ संदेश व योजना तपशील संदेश पाठवून पाठपुरावा करता येईल आपल्याला. आता आपल्याला माहिती आहे की SMS अलर्ट, एक SMS पॅक जर घेतला आपण तर आपल्या सिस्टीम मधून मोठ्या प्रमाणावर आपण सगळ्या ठेवीदार असतील किंवा संभाव्य ठेवीदार असतील त्यांना आपण संदेश पाठवू शकतो. आता SMS अलर्ट याबद्दल मला अजून एक बोलायचं आहे की बऱ्याच पतसंस्थांमध्ये संगणक प्रणाली आता आहे. तर आपण जसं आपल्याला आपल्या बँकेमध्ये बचत खातं असतं, आपण पैसे काढले किंवा आपल्याला व्याज जमा झालं, दोन्हीचे लगेच SMS अलर्ट येतो. तर पतसंस्थांनी देखील अशी जर सुविधा पुरवली तर पतसंस्थेची विश्वासार्हता निश्चित वाढेल. त्याला व्याज जमा झालं किंवा त्याचं एखाद्याचा हप्ता थकला कर्जदाराचा, त्याला SMS अलर्ट जाऊ द्या. अशी सिस्टीम मध्ये जर तुम्ही सोय केली तर जेणेकरून त्याला ऐनवेळी जागा करण्यापेक्षा आपल्या पतसंस्थेचे आपले व्यवहार कुठल्या काय आहेत, कशा पद्धतीने आहेत हे त्याला समजू शकेल. त्यामुळं याचा देखील कुठेतरी आपण विचार करा अशा सुविधा घेण्याचा. त्यानंतर गुंतवणूक केलेल्या बँका आणि इतर काही संस्था असतील तर त्याचा लेखापरीक्षण वर्ग, आर्थिक स्थिती याचा दरवर्षी आढावा घ्यावा. मागील 3 वर्ष अवर्ग असलेल्या बँकामध्येच आपण गुंतवणूक करणं अपेक्षित आहे. शक्यतो जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा राज्य सहकारी बँक अवर्गात असेल तर तिथं आपण गुंतवणूक करणं आणि त्याशिवाय मग इतर ठिकाणी गुंतवणूक करणं. कलम 70D मध्ये याबाबत तरतुदी आहेत, ते आपण पाहू शकता. कर्ज रोख्यामध्ये देखील गुंतवणूक करता येते, परंतु त्या बाबतीत आपण एक्सपर्टचा सल्ला घेऊनच कार्यवाही करणं अपेक्षित आहे. कर्जाचं नूतनीकरण करण्यापूर्वी देखील योग्य कर्ज आहे का? आता बऱ्याच वेळा CC कर्ज काही वेळेस असतं की त्याचं पार्टनरशिप फर्म असते, त्याचं ती डिझॉल्व्ह झालेली असते, नवीन पार्टनर आलेला असतो. मग त्या नवीन पार्टनरचं देखील आपण कुठेतरी कर्ज रोखा घेणं गरजेचं आहे. तर या सगळ्या गोष्टी किंवा त्याचा स्टॉक किती आहे, त्याचे गेल्या 2-3 वर्षात काय व्यवहार झाले, त्याचा ITR जे आहे ते बघणं, ह्या देखील गोष्टी करणं गरजेचं आहे. परंतु CC कर्जाच्या बाबतीत बऱ्याच वेळा ह्या गोष्टी योग्य पद्धतीने केल्या जात नाहीत आणि त्यामुळे CC कर्जामुळे असेल किंवा वाहन कर्ज असेल चुकीच्या पद्धतीने वाटप झालेलं, योग्य काळजी न घेता, त्यामुळे पतसंस्था अडचणीत येऊ शकतात. तर हे धोके आपण टाळले पाहिजेत. उद्दिष्ट अशी विसंगत संस्था असतील तर त्याच्यातील गुंतवणूक काढून घेतली पाहिजे. आता पतसंस्था असेल तर त्यांनी ग्राहक संस्थेशी टायअप केलं असेल तर ठीक आहे बाबा, तिथं ग्राहक संस्थेत गुंतवणूक थोडीफार केली मान्य धरता येईल. आता हेच देखील आपल्या निकषात नाहीये. उदाहरण म्हणून मी बोललो तर आपण आपल्या उद्दिष्टाशी संबंधित जे कोण असतील त्यांच्याशीच आपण तिथंच आपण फक्त गुंतवणूक केली पाहिजे. केवळ आपल्या संबंधित एखादी संस्था आहे म्हणून तिथे गुंतवणूक करणं हे चुकीचं आहे. आता मगाशी मी बोलता बोलता म्हणलं की आपण नवीन नवीन कर्जाचे स्त्रोत हुडकले पाहिजेत. आता वाहन कर्जाच्या बाबतीत, रिक्षा कर्जाच्या बाबतीत मी फार काही बोलणार नाही, कारण त्यात बऱ्याच अडचणी आल्यात. एजंट मार्फत कर्ज वाटप असेल, परवाना एकाच्या नावाने, कर्जदार वेगळा, कर्ज रिक्षा परत स्क्रॅप मध्ये गेली, कर्जदार बाहेरच्या गावी पळून गेला, त्याच्यामुळे अनेक अडचणी अनेक संस्थांमध्ये आलेल्या आहेत. रिक्षावाल्यांना कर्ज वाटप केलं नाही पाहिजे असं नाही, परंतु आपण पूर्ण काळजी घेऊन वाटप झालं पाहिजे आणि त्याचे प्रमाण किती राहिलं पाहिजे याचा विचार केला गेला पाहिजे. परंतु वाहनाच्या बाबतीमध्ये 2 व्हीलर असेल किंवा 4 व्हीलर असेल तर ह्याच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती की तिथं बजाज फायनान्स असेल किंवा टाटा वगैरे असेल तर ह्या संस्था ज्या आहेत ह्या त्या वितरक जे असतील, वाहन वितरण कंपन्या, त्यांच्याशी त्यांचं टायअप असतं आणि त्याच्यातून ते कर्ज पुरवठा करतात. तर आपण पतसंस्थांना देखील असं काही टायअप करता येतं का? असं पाहिलं तर आपल्याला नवीन एक कर्जाचा सुरक्षित प्रकार आपल्याला
मिळू शकेल. त्याच्यानंतर आपलं आहे कार्यपद्धती व नियंत्रण, म्हणजे संस्थेचं कामकाज करताना काय काय काळजी घेतली पाहिजे हे त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. त्याच्यामध्ये बरेच 16-17 मुद्दे आहेत. मी आता मला वाटतं किती 1 तास झालेला अतिशय फास्ट मध्ये ते फक्त वाचून दाखवते, त्याच्यावर फार विश्लेषण करायची काय आवश्यकता मला वाटत नाही. तर ह्याच्यामध्ये आहे दर 2 ते 3 वर्षांनी 2 वर्षांनी लेखापरीक्षक, तिसऱ्या वर्षी नवीन पाहिजे, बदलला पाहिजे, वेळेवर लेखापरीक्षण करून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर मेळपत्रक केलं पाहिजे, उसूल भागभांडवल ठेवी व इतर याद्या ताळेबंदाशी जुळतात का ते पाहिलं पाहिजे. दरमहा, तिमाही आणि वार्षिक शाखा व मुख्यालय खात्यांची मेळपत्रक करणं, आय नमुना रजिस्टर ठेवणं. आता हे जर ठेवायचं असेल तर ह्याला काही अवघड गोष्ट नाहीये, काही कुठं पैसे खर्च होणार नाही, काही करायचं नाही. पण ह्या गोष्टी देखील जर आपण केल्या नाही तर विनाकारण आपले मार्क जातात. तर ह्या आपण एक एक मार्क कसा वाढवता येईल ह्याचा विचार केला पाहिजे. कर्मचाऱ्यांच्या ठराविक कालावधीमध्ये बदल्या करणे अपेक्षित आहे. हे करायला काही अवघड जायचं काही कारण नाहीये. म्हणजे कुठे ठेवी गोळा करणे किंवा स्वनिधी वाढवणे एवढे ह्या अवघड गोष्टी नाही आहेत. या आता ह्या ज्या गोष्टी नमूद केल्या, तर ह्याचं तर पालन आपण त्वरित सुरू केलं पाहिजे. सर्व कर्मचाऱ्यांच्या कामाचे लेखी आदेश देणे, कर्मचाऱ्यांच्या अमानत किंवा फिडिलिटी विमा घेणे, सोने किंवा मालमत्ता किंवा अशाचा पुरेसा विमा घेणं ट्रान्झिटचा, मुख्यालयाकडून शाखांना वारंवार भेटी देणे, कर्मचाऱ्यांचे सेवा नियम करणे, रोकड शिल्लक सतत पोटनियमानुसार मर्यादित ठेवणे, आणि कोण जर ठेवत नसेल तर त्याला आपल्याला काही दंड करता येईल, किंवा चांगल्या गोष्टी केल्या तर आपण कर्मचाऱ्यांना बक्षीस पण द्यावं, पण चुकीच्या केल्या तर थोडाफार दंड देखील करावा. योग्य त्या पात्रतेनुसार व विहित पद्धतीने आवश्यक संख्या एवढी नोकर भरती करावी. परत कलम 79 अनुसार विवरणपत्रे तसेच MIS अहवाल इत्यादी वेळेवर विभागाकडे पाठवावे. तर ही 600 मार्काची कार्यप्रणाली मी आपल्याला वाचून दाखवलेली आहे. शेवटचं एकच नमूद करतो आता, 2च मुद्दे, की लेखापरीक्षकाने गुणतक्त्यात टक्केवारी बरोबर प्रत्यक्ष परिमाण नमूद करावं. आता CD रेशो समजा 65 ते 70% असला पाहिजे, तर तुमचा किती आहे 62%, आणि त्याचं कर्ज वाटप किती त्यावेळेस आणि ठेवी किती हे देखील तिथं जर नमूद केलं, आणि परत आदर्श प्रमाण आणि त्याच्यानुसार येणारं उद्दिष्ट आहे हे जर नमूद केलं, तर आपल्याला उद्दिष्ट काय गाठायचं हे कळू शकेल. मागच्या वर्षीच्या तुलनेत पुढच्या 3 वर्षात आपल्याला ह्या गोष्टी जर चांगल्या करायचं उद्दिष्ट ठेवलं तर आपली संस्था निश्चित बाहेर पडू शकते. आता असं होणार आहे की समजा गेल्या वर्षीचं माझ्या ठेवी समजा 100 रुपये आहेत आणि मी 65 रुपये वाटणं अपेक्षित आहे, आणि 65 रुपये कर्ज वाटणं अपेक्षित आहे, परंतु मी 60च वाटलं, तर मी पुढच्या 3 वर्षात 60 ते 65 कसं जाईल हे बघितलं पाहिजे. परंतु असं होणार 100च्या ऐवजी माझ्या परत पुढे ठेवी वाढणार आहेत, तर जे वाढीव ठेवी वाढणार आहेत त्याच्याप्रमाणे देखील ठेवी वाढल्या पाहिजेत, आणि आत्ताचा जो गॅप आहे तो देखील वाढला पाहिजे. हे विचारात घेऊन आपल्याला उद्दिष्ट ठरवावं लागेल, आणि त्यानुसार आढावा घेऊन आपल्याला पुढं मार्ग चालवावा लागेल. तर हे जे 6 मुद्दे आहेत ह्याला वेटेड ऍव्हरेज देखील आहे. म्हणजे समजा भांडवल पर्याप्तता आहे त्याला 15% ऍव्हरेज, जिंदगीची गुणवत्ता 25, व्यवस्थापन 15, उत्पन्नाला 20, लिक्विडिटीला 15 आणि कार्यपदी व नियंत्रण यांना 10% असे वेटेड ऍव्हरेज दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला भांडवल पर्याप्त 100 पैकी 100 मार्क मिळाले तर 100 पैकी विचार केला तर त्याला 15 मार्क करायचे, म्हणजे इंटू 15% करायचं, अशा पद्धतीने आहे. आणि त्याच्यानंतर अपार असेल किंवा मेळपत्रक तयार केली नाही तर काही गुण कमी होणार आहेत ते आहेत. आणि सर्वात शेवटी आहे आपला जो लेखापरीक्षण वर्ग आहे, तो जो आहे तो कसा ठरणार आहे, तर 75च्या वर मार्क असतील तर अ वर्ग आहे, 61 ते 74 असेल तर ब वर्ग लेखापरीक्षण असेल, 51 ते 60 असेल तर क, आणि 50 पेक्षा कमी असेल तर ड लेखापरीक्षण वर्ग आपल्याला मिळणार आहे. तर आपण लेखापरीक्षणाच्या या नुसतं एक 2 ते 3 पानांचा जो तक्ता आहे त्याच्या आधारे आपलं जर पतसंस्थाचं व्यवस्थापन केलं तर निश्चित आपल्या पतसंस्थाचा लेखापरीक्षण वर्ग सुधारायला मदत होईल. या दृष्टिकोनातून माननीय सहकार आयुक्त कार्यालयाने उद्दिष्ट दिलेलं आहे सर्व उपनिबंध किंवा सहाय्यक निबंधकांना, की क आणि ड या वर्गातील ज्या पतसंस्था आहेत त्या पुढील 3 वर्षात
त्यांचा वर्ग सुधारला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून कृती कार्यक्रम संस्थांनी केला पाहिजे आणि त्याचं मॉनिटरिंग जे आहे ते निबंधकांनी केलं पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी हे जे आता जे काही मी माझ्या थोडं बहुत मला जे माहिती आहे ते सांगितलं त्याचा जास्तीत जास्त चांगला वापर करून आपली पतसंस्था अधिक चांगली होईल, आपल्या पतसंस्थेची पत वाढेल आणि आपल्या पतसंस्थेचा स्वतःची हेल्थ चांगली होईल आणि त्याचा सभासदांना आणि समाजाला देखील चांगला फायदा होईल. यासाठी मी शुभेच्छा देतो आणि माझं हे लांबलेलं जे काही भाषण आहे ते पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद कुलकर्णी साहेब. आपण पतसंस्थेच्या लेखापरीक्षण वर्गवारी सुधारण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या संदर्भात खूप चांगले मार्गदर्शन केले. मी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने आपले आभार मानतो आणि मी आता जे उपस्थित प्रतिनिधी आहेत त्यांना जर लेखापरीक्षण वर्गवारीच्या संदर्भात काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी साहेबांना विचारावे अशी विनंती करतो आणि ज्यांना विचारायचे त्यांनी हात वर करा. कोणाला काय प्रश्न विचारायचे नाहीयेत. मी बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सन्माननीय शिवाजीराव नलावडे साहेबांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावे. सगळ्यांना नमस्कार. आज साहेबांनी खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे आणि की वेळ त्यांना थोडा कमी मिळालेला आहे. मला वाटतं त्यांचे जे विषय होता तो खूप वास्ट होता. थोडा पुढच्या वेळेला तो आपण थोडा त्याचा पाठ करून साहेबांचं मार्गदर्शन या ठिकाणी घ्यायला पाहिजे आणि सगळे जे पार्टिसिपंट आहे यांना पुन्हा एकदा माझा सगळ्यांचं स्वागत करतो आणि आजची सभा या ठिकाणी सगळ्यांचे आभार मानून संपली असं मी जाहीर करतो. धन्यवाद.